हॅलो. या लेक्चरमध्ये आपण मार्च एप्रिल 2026 चे इकॉनॉमी किंवा अर्थशास्त्राच्या घडामोडी बघणार आहोत. तर आता बघा, हे जे लेक्चर आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत जेवढे लेक्चर झाले त्याच्यापैकी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर आहे. कारण की ह्याच्यामध्ये असे 5-6 गोष्टी आहेत की ज्या पुढे जाऊन विचारू शकतात. आता पहिली म्हणजे काय, बेस इयर किंवा आधारभूत वर्षात बदल झालेला, तर ह्याच्यावर पुढे जाऊन प्रश्न विचारू शकतो. म्हणजे पुढचे 4-5 वर्षाचा याच्यावर प्रश्न असतील. त्याच्यानंतर हे अर्थव्यवस्था तर ठीक आहे, म्हणजे 6व्या स्थानी झाली आपली, ते पण ठीक आहे. पण त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की इन्कम टॅक्स ऍक्ट आहे, हा 1 एप्रिलला लागू झाला. 1961 चा ऍक्ट होता, तर त्याला आता ह्यांनी रिप्लेस केलेलं आहे. तर हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यानंतर आणखी एक प्रोटोटाइप फास्ट ब्रिडर रिएक्टर, हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि युपीआयला 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर हे आपल्याला माहितच आहे युपीआय वगैरे किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि ह्याच्यावर पण आधी प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर ह्याला 10 वर्ष झाले, तर ह्याच्यावर प्रश्न येणं फिक्स आहे. ठीक आहे. आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. हा उत्कर्ष फ्रेमवर्क वगैरे पण आहे, जे की इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. ते सगळं आपण एक एक करून बघू. आता पहिलं म्हणजे काय, चेंज इन बेस इयर किंवा आधारभूत वर्षात बदल झालेला आहे. आता आधारभूत वर्ष किंवा जो बेस इयर आहे, तर हे आपण स्टॅटिक मधून करत असतो. ठीक आहे. तर हे जे स्टॅटिकचं जे काही गोष्ट आहे ते तुम्हाला सांगत नाही, तर फक्त जे करंट रिलेटेड आहे तेवढं सांगतो. ठीक आहे. आता बघा, जो बेस इयर आहे, तर बेस इयर आपण मोजतो कशासाठी, काढतो की जेणेकरून आपल्याला रिअल जीडीपी मोजता यावा. ठीक आहे. आता रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी काय आहे, ते तुम्ही स्टॅटिक मधून करा, पण एकदम वरवर सांगून देतो. जो नॉमिनल जीडीपी असतो, तो जनरली आपण म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जास्त इन्फ्लेशन मोजत नाही, मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी किती म्हणजे पैसे वाढ झाली तेवढंच आपण जनरली बघतो. पण जो रिअल जीडीपी असतो, तर तो त्यासाठी आपल्याला बेस इयर लागतो. ठीक आहे. बेस इयर जेणेकरून आपण म्हणजे प्रॉपर आपली जीडीपी मध्ये नेमकी किती ग्रोथ झाली इन्फ्लेशन मायनस करून, तर ते आपण मोजण्यासाठी हे रिअल जीडीपी, जे बेस इयर, रिअल जीडीपी साठी हा बेस इयर मोजत असतो. ठीक आहे. हे आपण बरोबर सांगितलं तुम्हाला, तुम्ही स्टॅटिक म्हणून चांगलं करून ठेवा. ठीक आहे. आता बघा, गरज तुम्हाला सांगितली रिअल जीडीपी मोजण्यासाठी. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये बघा, जे इकॉनॉमी आहे, आता जे आधी होतं, जे जीडीपी चं बेस इयर, ते 2011-12 होतं. तर तेव्हाची जीडीपी खूप वेगळी होती. तेव्हा म्हणजे गिग इकॉनॉमी नव्हती, किंवा आता जी डिजिटल इकॉनॉमी जास्त वाढली आहे ती नव्हती. आता युट्यूबवर वगैरे आहेत, खूप सारे युट्यूबर पैसे कमवतात. इव्हन मी पण आता जो ऍपवरून घेतोय ना सगळे लेक्चर्स, तर ते पण एक वन ऑफ द डिजिटल इकॉनॉमीच एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. हे सगळं खूप जास्त चेंज झालंय. तर त्याच्यामुळे हे सगळे बदल लक्षात घेण्यासाठी आता आपली जीडीपीचं बेस इयर चेंज झालेलं आहे. ठीक आहे. तर हे बेस इयर चेंज झालेलं आहे. गिग इकॉनॉमी किंवा डिजिटल इकॉनॉमी सारखे बदल, आणि ग्राहकांच्या खरेदी सवयी पण बदल झालेले आहे. जसं की आधी लोक म्हणजे साधी सुधी स्कूटी घेत होते, आता डायरेक्ट मर्सिडीज पाहिजे लोकांना. ठीक आहे. तसे ग्राहकांच्या खरेदी सवयीत पण बदल झालेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर निवड करताना सामान्य वर्षाची निवड केली जाते, लक्षात ठेवा. आता जसं की आपल्याला चेंज करायचं, कोविड इयर आपण घेऊ शकत नाही, कारण की त्यावेळेस आपली जी इकॉनॉमी आहे खूप जास्त डिस्टर्ब झाली होती. पण त्याच्यानंतर जी चांगलं इयर झालं ते होतं 2022-23. ठीक आहे. तर त्यामुळे तेव्हापासून आपण घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे आता चेंज, बेस इयर चेंज वगैरे कोण करतं, एनएसओ मोसपीच्या अंतर्गत आहे, तर ते चेंज करत असतं. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट, ह्या दोन कमिटी आहेत, ह्या आपण मागं कव्हर केल्या होत्या. विश्वनाथ गोल्डर कमिटी आहे आणि रमेश चंद समिती आहे. आता गोल्डर हे लक्षात ठेवलं होतं आपण, गोल्डर, गोल्डन गोल्डन जीडीपी असं लक्षात ठेवलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जे होलचंद, म्हणजे जो होलसेल प्राइस इंडेक्स आहे, तर त्याला आपण होल चंद असं लक्षात ठेवलं होतं. आता गोल्डन गोल्डन जीडीपी हे काय, विश्वनाथ गोल्डर समिती आहे, ती जीडीपी साठी होती. आणि होलचंद समिती आहे, होलसेल प्राइस इंडेक्स, आता ही चंद म्हणजे रमेश चंद, होलसेल प्राइस इंडेक्स साठी चंद समिती होती. ठीक आहे. आता होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे काय, घाऊक किंमत निर्देशांक, त्यासाठी रमेश चंद. आता एक लक्षात ठेवा, हे जे डब्ल्यूपीआय आहे किंवा पीपीआय आहे, ह्या दोन गोष्टी अजून लागू झालेल्या नाही आहे, म्हणजे ह्याच्यासाठी अजून बदललेलं नाही आहे, हे अजून विचाराधीन आहे. ठीक आहे. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जसं की हे जीडीपी आहे, त्याच्यानंतर डब्ल्यूपीआय नाही, सॉरी, सीपीआय आहे, त्याच्यानंतर आणखी आय आय पी आहे, आणखी जे सीपीआय एल वगैरे आहे, तर ह्या गोष्टींमध्ये चेंज झालेले आहे. हे चेंज आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता बघा, जे भारताने आता फेब्रुवारी आणि मे मध्ये जीडीपी, सीपीआय आणि आय आय पी ह्या ज्या तीन गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आता फेब्रुवारी आणि मे मध्ये आता बदल केलेला आहे. तर ह्याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात. आता जे इव्हन जे एमपीपी, आता मध्य प्रदेशची एक्झाम झाली होती, तर त्याच्यामध्ये आता एका महिन्या आधीचा प्रश्न विचारला होता. आता एमपीएससी मध्ये पण विचारू शकतात. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आय आय पीचे आधारभूत वर्ष आहे तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर जुलैमध्ये, आता मागच्या वर्षी हे सीपीआय एल म्हणजे ऍग्रिकल्चर लेबरर्स, आणि सीपीआय आर एल म्हणजे रुरल लेबरर्स, तर ह्याच्यामध्ये पण बेस इयर मध्ये बदल केला होता. ठीक आहे. हे गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हा जीडीपी आहे, जीडीपी मध्ये एकूण 8वा बदल आहे हा. ठीक आहे. ही पण एक फॅक्ट लक्षात ठेवा. जर मल्टिपल स्टेटमेंटचे प्रश्न आला, तर हा एक स्टेटमेंट विचारू शकतात की तो 8वा आहे की 7वा आहे, ते पण विचारू शकतात. ठीक आहे.
आता बघा जीडीपी, सीपीआय आणि आयआयपी ह्या तीन मध्ये आता लेटेस्ट बदल झालेला आहे. तर हे इथं लक्षात काय ठेवायचं आहे, आधी 2011-12 होता, आता 2022-23 झाला होता. आधी 11-12 होता, तर 11-22-23 झाला. ठीक आहे, 11-22, त्याच्यानंतर सीपीआय मध्ये 2012 वरून 2024 झाला, तर 12-24 असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. त्यानंतर आयआयपी साठी पण सेम आहे. आयआयपी म्हणजे ते इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन वगैरे साठी जे इंडेक्स असतो तो. आता तिथे पण सेम जीडीपी सारखा आहे, 11-22. ठीक आहे, 11-22-23 असं लक्षात ठेवायचं. त्याचा डब्ल्यूपीआयचा अजून चेंज झालेला नाहीये, तो 2011-12 होता, तो सेम अजून तेच आहे. ठीक आहे, त्यानंतर सीपीआय एल आर एल ऍग्रिकल्चर आणि रुरल लेबरर्स, तर ह्या दोघांमध्ये फरक वगैरे आहे, तो तुम्हाला स्टॅटिक मधून तुम्ही चांगला करून ठेवा. ह्याच्यावर प्रश्न स्टॅटिक मधून पण येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे, कारण की हे मागच्या वर्षीपासून चालू आहे की आपल्याला चेंज करायचं आहे. म्हणजे मागच्या 2-3 वर्षापासून चालू आहे की आपल्याला हा जो इंडेक्स आहे किंवा हे जे निर्देशांक आहे हे चेंज करायचे आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर प्रश्न म्हणजे स्टॅटिक मधून पण येऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर इंडस्ट्रियल वर्कर्सचं सीपीआय, आता हे पण 2016 वरून म्हणजे 2001 वरून 2016 वर आणलं होतं. आता बघा एक गोष्ट, की ज्या गोष्टीमध्ये खूप जास्त पटकन चेंज होत आहे, तर त्या गोष्टीमध्ये आपण फ्रिक्वेंटली जो बेस इयर आहे तो चेंज करत असतो. जसं की ह्या 3-4 गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये आपण फ्रिक्वेंटली चेंज करत असतो. 2011 वरून आता 2022 वर आलेला आहे. पण हा जो सीपीआय एल आर एल आहे, तर त्याच्यामध्ये खूप जास्त फरक नाही पडत, कारण की जो ऍग्रिकल्चर एरिया आहे तर त्याच्यामध्ये खूप जास्त फरक नाही पडत. त्याच्यामुळे हा बघा 1986-87 पासून आता डायरेक्ट 2019 ला चेंज केला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सीपीआय आयडब्ल्यू तुम्हाला सांगितलं, हा पण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 8 कोर इंडस्ट्री आहे, 2011-12 ला म्हणजे 2004-5 वरून 11-12 केला होता मागे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता ह्या बदलानुसार हे नवीन आकडेवारी वगैरे आहे जीडीपीची, हे खूप जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एकदा वाचून घ्या. हा जो 2024-25 आहे हा लक्षात राहून जाईल आपल्याला, 300 लाख कोटीच्या जवळपास आहे. ठीक आहे, 300 लाख ला थोडंसं कमी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 2025-26 ला एस्टिमेटेड आपला रिअल बजेट होता, हा एक लक्षात ठेवा. ह्या दोन आकडे लक्षात ठेवा, आणि हे फक्त 300 कोटी आहे तेवढं लक्षात ठेवा. आता हा जो आकडा आहे रिअल जीडीपी ग्रोथ होता 7.6 होता, म्हणजे जे इन्फ्लेशन वगैरे आहे ते मायनस करून, आणि इन्फ्लेशन वगैरे ते न बघता जर केलं तर ते नॉमिनल जीडीपी आहे हा 8.6 होता 2025-26 साठी. इस्टिमेट आहे हा, पूर्ण अजून म्हणजे एकदम फॅक्च्युअल नाही आहे, इस्टिमेट केलेला आहे आपण एवढा. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे विचारतात असं पण इस्टिमेटेड बजेट वगैरे किती आहे, तसं बजेट म्हणण्यापेक्षा इस्टिमेट आपलं हे जीडीपी किती आहे ते विचारू शकतात. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था 6व्या स्थानी झालेली आहे. आता ही पण एक महत्वाची गोष्ट आहे, कारण की ह्याच्यामध्ये दोन कारण आहेत. आधी चौथी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था होती ती 4थ्या नंबरवर गेली होती, आपण मागं 5व्या नंबरवर होतो, 5व्यावरून 4थ्यावर गेलो होतो. ठीक आहे, हे आपण मागं करंट अफेअर्स मध्ये कव्हर केलं होतं, आणि आपण लक्षात काय ठेवलं होतं की भारताने जपानला मागे टाकलं आणि आता जर्मनीला मागे टाकण्याची तयारीत आहे. पण तसं काही झालेलं नाही, ते झालंय उलट. आता भारताने जपानला मागे टाकलं होतं, पण आता परत जपानने भारताला मागे टाकलेलं आहे. आता का बरं? पहिली गोष्ट म्हणजे काय, भारताचे जे रुपया आहे, भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत खूप जास्त खाली जात आहे. आधी मागच्या वर्षी फक्त म्हणजे $85 होता, फक्त नव्हता, खूप जास्त होता तो पण, आणि आता झालाय $95 जवळपास. ठीक आहे, त्याच्यामुळे भारताची जीडीपी आहे तर तो पण कमी झाला. आता तेवढ्या म्हणजे लॉजिक मध्ये तुम्हाला सांगत नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण आहे, हे आपला जो बेस इयर आहे तो चेंज झालेला आहे, त्याच्यामुळे आपला जो म्हणजे प्रॉपर जीडीपी वगैरे आहे आपण रिअली एकदम चांगल्या पद्धतीने मोजत आहोत. ठीक आहे, तर त्याच्यामुळे म्हणजे थोडी मेथड वगैरे पण चेंज झाली, त्याच्यामुळे आपली जी जीडीपी आहे ती थोडीशी कमी झाली. तर हे लक्षात ठेवा, म्हणजे सॉरी, अर्थव्यवस्था थोडी कमी झाली. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक ह्यांनी तो अहवाल काढलेला आहे, आणि भारताची 4थ्या नंबरवरून 6व्या नंबरवर आपली बदली केलेली आहे. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा 2026चा जो रिपोर्ट आहे तो IMF प्रकाशित करत असतो. याची थीम काय होती? ग्लोबल इकॉनॉमी इन शॅडो ऑफ वॉर. म्हणजे आता लई वॉर वगैरे चालू आहे, ते जे इस्रायल आणि इराणचं वगैरे युद्ध चालू होतं, त्याच्या अगोदर गाझापट्टीवर किंवा पॅलेस्टाईनचं युद्ध चालू होतं, आणि त्याच्या अगोदर जे जमतात युक्रेन आणि रशियाचं वॉर चालू होतं. सोबतच आता जे चायना आणि अमेरिकेचं पण जे काय म्हणतात इकॉनॉमिक वॉर चालू होतं, ते पण ह्याच्यात मोडलं. ठीक आहे, हे जी थीम आहे ही त्याच बेसिसवर आहे, युद्धाच्या छायेत जगाची आर्थिक व्यवस्था. ठीक आहे, अर्थव्यवस्था, तर ही थीम लक्षात ठेवून द्या. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये टॉप देश कोणते आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. भारत तर आपल्याला 6व्या नंबरला आहे ते माहिती आहे, पण त्याच्या नंतरचं पण माहित पाहिजे आणि त्याच्या आधीचं पण माहित पाहिजे. त्याच्या भारताच्या आधीचा ब्रिटन आहे, त्याच्या अगोदर जापान आहे, त्याच्या अगोदर जर्मनी, चीन आणि अमेरिका. ठीक आहे, आता ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतो, कारण की आता म्हणजे एका वर्षात दोन गोष्टी झाल्या. भारत 5व्या नंबरवरून 4थ्या नंबरवर गेला होता, त्यानंतर 4थ्या नंबरवरून आता डायरेक्ट 6व्या नंबरवर गेलाय. तर हे सगळे लक्षात ठेवा. पहिला अमेरिका, चीन तर लक्षात राहील, त्यानंतर जर्मनी आहे, जपान, ब्रिटन, भारत आणि फ्रान्स. ठीक आहे,
त्याच्यानंतर इन्कम टॅक्स ऍक्ट. आता हा ऍक्ट आहे, हा मागच पारित झाला होता मागच्या वर्षी 2025 ला, आणि आता हा लागू झालेला आहे, 1 एप्रिल पासून लागू झालेला आहे. आता 1 एप्रिलला ही डेट लक्षात ठेवा. ते विचारू शकतात, ते सांगू शकतात 1 एप्रिल 2024 ला लागू झाला किंवा 1 मार्चला लागू झाला असं म्हणू शकतात, पण नाही, 1 एप्रिल 2026 ला लागू झालेला आहे. आणि ह्या आयकर कायदा हा जवळपास 60 वर्षा आधी हा आयकर कायदा आला होता 1961 चा. ठीक आहे, तर त्याची आता ह्यांनी जागा घेतली आहे, आणि ह्याच्यातल्या आपल्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पहिली म्हणजे काय, की त्यांनी काय बदल केले आहेत. पहिले बदल काय केले, त्यांनी टॅक्स इयर नावाची एक कन्सेप्ट काढली आहे. ही एक कन्सेप्ट नवीन आहे, ही लक्षात ठेवायची आहे. दुसरी कन्सेप्ट आणली आहे त्यांनी, की जे MAT आहे किंवा मिनिमम अल्टरनेट टॅक्स आहे, प्लस AMT किंवा अल्टरनेट मिनिमम टॅक्स, म्हणजे त्यांनी फक्त नावात अदलाबदल केलं, जवळपास सिमिलर कन्सेप्ट आहे दोन्ही. ते ह्या दोन्हीचं म्हणजे डेफिनेशन त्यांनी सांगितलेली आहे, आणि ह्याच्यामध्ये पण म्हणजे त्यांनी वेगवेगळे सेक्शन्स केले आहेत. ठीक आहे, हे दोन लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरी एक गोष्ट आहे काय, की हा व्हर्च्युअल डिजिटल असेट्स आणि व्हर्च्युअल डिजिटल स्पेस, ह्या गोष्टी पण त्यांनी सांगितल्या. आता ह्या काय आहे, हे आपण एक एक करून बघू. आता बघा, जो टॅक्स इयर आहे, टॅक्स इयर, तर ह्या टॅक्स इयर मध्ये आधी फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर किंवा जो आर्थिक वर्ष आणि निर्धारण वर्ष, हे दोन्ही वर्ष की नाही वेगवेगळे होते आधी. म्हणजे फायनान्शियल इयर म्हणजे काय, की तुमची इन्कम जी होती, म्हणजे समजा तुम्ही 1 एप्रिल पासून 1 मार्च पर्यंत इन्कम करता पुढच्या वर्षीपर्यंत, तर ती झाली तुमची इन्कमचं, ते झालं फायनान्शियल इयर. आणि असेसमेंट इयर म्हणजे काय, की जे टॅक्स वाले जे लोक आहेत, जे टॅक्सवर गोळा करतात किंवा जी आपली सरकार आहे, तर ते आपण किती इन्कम केली तर ते असेस करणं. ठीक आहे, ते असेस करणं म्हणजे ते असेसमेंट इयर झालं. हे इन्कम इयर आहे, हे ह्या वर्षीचं, आणि असेसमेंट इयर असतं ते पुढच्या वर्षीचं. तर हे दोन असे वेगवेगळे कन्सेप्ट होते. तर ती संकल्पना आता टॅक्स इयर नावाने एकत्र केलेली आहे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर मिनिमम अल्टरनेट टॅक्स म्हणजे काय असतं, की आता कंपनी, आता हे मोस्टली की नाही जे अंबानीची कंपनी आहे ना, त्याच्यावरून आलेलं आहे. म्हणजे जे धीरूभाई अंबानी होते, जे आपले मुकेश अंबानी त्याचे पप्पा, तर तेव्हापासून ही कन्सेप्ट आलेली आहे, की झालं काय होतं, की त्याची जी कंपनी होती, तर ती कंपनी खूप जास्त प्रॉफिट मध्ये होती, पण ती स्टील जी गव्हर्नमेंट आहे त्याला थोडी रिबेट वगैरे देत होती टॅक्स मध्ये, नाही का, किंवा सवलती वगैरे देत होती टॅक्स मध्ये, तर तो टॅक्स भरतच नव्हता. तर त्याच्यामुळे मग ही कन्सेप्ट आली होती मिनिमम अल्टरनेट टॅक्स. म्हणजे बहुतेक मला जेवढं आठवतं तेव्हा असंच आहे. पण ठीक आहे, वेगळी पण काही स्टोरी असू शकते, पण मला जेवढे आठवते त्याच्यानुसार तुम्हाला सांगितलंय. तर ही जे मिनिमम अल्टरनेट टॅक्स तेच आहे, की आता समजा ही एखादी कंपनी आहे, ह्या अंबानीचं उदाहरण घेऊ, तर ह्या कंपनीचं समजा 1 करोडाचं प्रॉफिट झालं. ठीक आहे, पण जी गव्हर्नमेंट आहे ती काहीतरी सबसिडी देते किंवा त्याला टॅक्स मध्ये काही मुनाफा देतं, किंवा तुम्ही काही एक्सपोर्ट करताय, ते एक्सपोर्ट करताय त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे आम्ही टॅक्स मध्ये तुम्हाला कमी करू, तर असं करता करता हे पूर्ण 1 करोडच्या 1 करोड देतच नाही गव्हर्नमेंटला. ठीक आहे, तर त्याच्यामुळे गव्हर्नमेंटकडे पैसा येत नाही. तर म्हणून गव्हर्नमेंट काय सांगतंय, की जे तुम्ही कॉर्पोरेट वाले आहे, तुम्ही कॉर्पोरेट वाल्यांनी मिनिमम अल्टरनेट टॅक्स द्यायचा, MAT. हा म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जवळपास 15% होता, नंतर बजेटमध्ये आता परत चेंज केलेला आहे. ठीक आहे, तर हा जो MAT आहे, हा MAT आणि जो AMT आहे, म्हणजे तुम्हाला सांगितलं AMT कळलं ना, MAT म्हणजे मिनिमम अल्टरनेट टॅक्स तो कळला. त्यानंतर MAT आहे, सॉरी, हा अल्टरनेट मिनिमम टॅक्स हा त्याच्यापेक्षा थोडासा उलटा आहे. म्हणजे हा जो होता MAT, हा कॉर्पोरेट वाल्यांसाठी होता, आणि AMT आहे हा नॉन कॉर्पोरेट वाले, जे कळलं ना, म्हणजे जे बाकीचे उरलेले व्यक्ती आहेत किंवा जे कंपन्या आहेत वगैरे नॉन कॉर्पोरेट, त्यासाठी AMT आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मी सेम आहे, दोन्ही कन्सेप्ट सेमच आहे तुम्हाला जे सांगितले. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हर्च्युअल डिजिटल असेट आणि व्हर्च्युअल डिजिटल स्पेसचा म्हणजे संकल्पना सांगितलेल्या आहेत. आता व्हर्च्युअल डिजिटल असेट म्हणजे काय, की म्हणजे आतापर्यंत जो 1961 चा ऍक्ट होता, तर त्याच्यामध्ये जे असेट होतं, म्हणजे तुम्ही आता इन्कम टॅक्सच्या अंडर तुम्ही काहीतरी फ्रॉड केलाय आणि तुमच्या घरी रेड पडली आहे, तर त्या रेड मध्ये ते आतापर्यंत तुमच्या प्रॉपर्टीचे कागद वगैरे जे काही बाकीच्या गोष्टी आहेत, टीव्ही आहे, कूलर आहे, जे काही आहे, तर त्या गोष्टी तुम्ही ते बघत होते, ते झाले असेट्स. ठीक आहे, आणि आता ह्याच्यामध्ये व्हर्च्युअल डिजिटल असेटचा पण संकल्पना काढलेली आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये हे पण टाकलेलं आहे. आता व्हर्च्युअल डिजिटल असेट म्हणजे काय, की म्हणजे तुम्ही क्रिप्टो करन्सी वगैरे घेताय, तर त्या ज्या गोष्टी झाल्या, म्हणजे त्या व्हर्च्युअल गोष्टी आहेत ना, तर त्या गोष्टी व्हर्च्युअल डिजिटल असेट्स आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्यानंतर व्हर्च्युअल डिजिटल स्पेस म्हणजे काय, तुमच्या घरी रेड वगैरे पडली, तर ते तुमचे ईमेल वगैरे चेक करू शकतात, तर ती झाली डिजिटल स्पेस. ठीक आहे, तर हे गोष्टी लक्षात ठेवा, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर. आता हे बिल्डर नाही आहे, ब्रीडर आहे, लक्षात ठेवा. चुकून गलती से मिस्टेक हो गया, तर लक्षात ठेवा ब्रीडर आहे ते. तर प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर, आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण की आतापर्यंत पूर्ण आपला जो न्यूक्लिअर इतिहास आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये असं पहिल्यांदा झालाय की आपण क्रिटिकलिटी अचीव केली आहे. क्रिटिकलिटी म्हणजे काय, की अशी गोष्ट म्हणजे जनरली जे न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतात त्याच्यामध्ये आपण युरॅनियम वापरतो, ते युरॅनियम आपण फिजन रिएक्शन करून आपण त्याचं एनर्जी बनवतो. फिजन, एक दोन असतात, फ्युजन आणि फिजन. फ्युजन म्हणजे दोन मॉलिक्युल एकत्र येऊन ते एनर्जी प्रोड्यूस करतात, आणि फिजन म्हणजे काय, की एक मॉलिक्युल आहे
तो 2 याच्यात स्प्लिट होतो. ठीक आहे, तर हे झालं फ्युजन रिएक्शन. आता फ्युजन रिएक्शन आपण युरेनियम मध्ये करतो. तर ह्यावेळेस झालं काय की हे जे रिएक्शन आहे हे चेन रिएक्शन बनलं, की डायरेक्ट एकदा रिएक्शन झालं तर ते चालूच आहे, सस्टेनेबल म्हणजे पूर्ण वेळ चालू आहे, त्याला बाहेरून एनर्जी द्यायची गरज नाही पडणार. तसं हे क्रिटिकॅलिटी आपण अचीव्ह केलेली आहे. हे खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कुठं आपण अचीव्ह केलेली आहे? कल्पक्कम नावाचं एक तामिळनाडूमध्ये पॉवर प्लांट आहे तिथे. आपल्याला सगळेचे हे जे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे भारतामध्ये कुठे कुठे कोणते कोणते सगळे माहिती पाहिजे. जसं महाराष्ट्रात तारापूर वगैरे आहे, त्यानंतर परत साऊथला गेलं तर ते कुदमकुलम वगैरे आहे, हे सगळे आपल्याला माहिती पाहिजे. तुम्ही पाठ करून ठेवा ते. ठीक आहे, आता बघा हा जो प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर आहे कल्पक्कम तामिळनाडू इथे आहे आणि त्यांनी क्रिटिकॅलिटी अचीव्ह केली आहे. तुम्हाला सांगितलं क्रिटिकॅलिटी काय. आता हे इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे कारण की हे आता सेल्फ सस्टेनिंग आहे, की ते स्वतः त्याला बाहेरून एनर्जी द्यायची गरज नाही पडणार. एक फ्युजन रिएक्शन झालं की ते परत ते दुसरं फ्युजन मटेरियल तयार करेल आणि ते परत फ्युजन होत राहील आणि ते परत 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 आपली एनर्जी प्रोड्यूस होत राहील. हे खूप मोठी इम्पॉर्टंट आपली अचीवमेंट आहे. ठीक आहे, आता बघा हे जे स्तरीय अणुऊर्जा कार्यक्रम होता किंवा आपल्याला त्याला 3 स्टेज न्यूक्लिअर पॉवर प्रोग्राम म्हणतो. तर हा जे आपले होमी भाभा होता त्यांनी दिला होता आणि त्याच्याद्वारे हे झालेलं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जो दुसरा स्टेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेला आहे. जो पहिला स्टेज होता टोटल 3 स्टेज आहे. पहिली स्टेज आहे ती जे प्रेशराइज्ड काय म्हणतात हार्ड वॉटर वापरतो आपण, त्याला हेवी वॉटर वापरतो. तिथं आपण जे नॅचरल युरेनियम असतं तर त्याच्याद्वारे आपण एनर्जी प्रोड्यूस करतो. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की एनर्जी म्हणजे आपली इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, प्लस याच्यातून आपल्याला भेटतो प्लुटोनियम. ठीक आहे, प्लुटोनियम मिळतो आणि हा जो प्लुटोनियम आहे हा प्लुटोनियम वापरून आपण सेकंड स्टेज मध्ये येतो. सेकंड स्टेज मध्ये हा प्लुटोनियम मधून आपण ह्याच्यामध्ये परत ते युरेनियम वगैरे थोडंसं मिक्स करतो आणि परत आपल्याला एनर्जी मिळते. आणि हा जो प्लुटोनियम आहे ह्याच्याद्वारे आपल्याला हे क्रिटिकॅलिटी मिळालेली आहे. ठीक आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, म्हणजे हे 2 स्टेज झाले आणि तिसरी स्टेज मध्ये आपण जे आपलं थोरियम आहे थोरियम युज करणार आहोत. तर थोरियम कारण की युज का बरं करायचं आहे, कारण की आपल्याला भारतामध्ये थोरियमची खूप जास्त म्हणजे साठा आहे. जो आपला भारत आहे, समजा हा भारत आहे, तर भारताचा जो किनारा आहे, हा जो इकडून केरळ पासून तर इकडे जो किनारा आहे, त्या किनाऱ्यावर खूप जास्त प्रमाणात थोरियम आहे. आणि पण थोरियम पासून आपण सध्या इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकत नाही, त्याची आपल्याकडे अजून टेक्नॉलॉजी नाही. आपण युरेनियम पासून करू शकतो, पण युरेनियम भारतात जास्त मिळत नाही, आपल्याला तो इम्पोर्ट करावा लागतो. ठीक आहे, तर जर आपल्याला थोरियमची टेक्नॉलॉजी आली तर भारत म्हणजे विश्वगुरु फिक्स बनेलच. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. तर हे तीनही आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पहिला टप्पा तुम्हाला सांगितला प्रेशराइज्ड हेवी वॉटर वापरतात तिथे आणि तिथे नॅचरल युरेनियम ऍज अ इंधन वापरतात. ठीक आहे, आणि त्याच्यापासून वीज पण निघते आणि प्लुटोनियम 239 पण मिळतो. हा पण एक फ्युजन वालाच हा मॉलिक्युल आहे. ठीक आहे, तर ह्याच्याद्वारे मग परत फ्युजन रिएक्शन होत असते. तर ही दुसऱ्या टप्प्यात येते. बघा हा फास्ट ब्रीडर रिएक्टर पासून मिळालेला म्हणजे जो फर्स्ट वाला होता त्यापासून मिळालेला प्लुटोनियम वापरून फास्ट ब्रीडर रिएक्टर चालवले जातात. त्याच्यानंतर जितके फिसाईल मटेरियल वापरतात त्यापेक्षा अधिक मटेरियल तयार करू शकतात, म्हणजे काय क्रिटिकॅलिटी अचीव होते. त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे काय थोरियम बेस तुम्हाला सांगितलं, तर तो थोरियम म्हणजे थोरियम मध्ये प्रॉपर फ्युजन होत नाही, तर त्याच्यामुळे त्याला युरेनियम मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये म्हणजे ते परत मग इंधन म्हणून वापरलं जातं. अजून आपण हा तिसरा टप्पा अचीव केलेला नाही. हे 2 टप्पे हे झालेले आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यानंतर आता हा जो पीएफबीआर आहे किंवा प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर आहे, तर हा याची क्षमता टोटल 500 मेगा वॅट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अंमलबजावणी करणारी संस्था कोणती आहे, भाविनी. हे अटल बिहारी वाजपेयींनी काढली होती, तर ही भाविनी एक संस्था आहे. त्याच्यानंतर पहिले स्वदेशी फास्ट ब्रीडर रिएक्टर हे होते जे कोणते कल्पक्कम वाला कल्पक्कम. ठीक आहे, लक्षात ठेवा, कल्पक्कम तामिळनाडू इथे आहे. त्यानंतर कुदमकुलम पण आहे महाराष्ट्रामध्ये, ते तारापूर वगैरे आहे. त्यानंतर नरोरा वगैरे पण आहे युपी मध्ये वगैरे, ते सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर उत्कर्ष 3.0 हा फ्रेमवर्क आहे. म्हणजे याच्या अगोदर उत्कर्ष 1.0 आला होता, उत्कर्ष 2.0 आला होता आणि हा 3.0. तर हे सगळे जे आरबीआय आहे, आरबीआय काढते. ठीक आहे, आरबीआयनी काढले होते. आता हे कशासाठी, की जे आपले डिजिटल पेमेंट्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये किंवा जे आपलं फायनान्शियल सेक्टर आहे तर ते आपलं सुधारणा करण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आल्या तर त्या नवीन टेक्नॉलॉजी आणणं वगैरे. आता जसं हे जे उत्कर्ष 2.0 होतं तर त्याच्यामध्ये आपण युपीआय वगैरे जास्त इंटिग्रेशन वगैरे करायचं खूप जास्त प्रयत्न वगैरे केला होता. त्याच्यानंतर आता हे जे तिसरं आलंय त्याच्यामध्ये आणखी जास्त आपण एक्सपर्ट होणार. ठीक आहे, हे आरबीआयने काढलंय एप्रिल 2026 ते 29 साठी आहे. मुख्य उद्देश कोणता आहे, प्रोजेक्ट समुद्र. हा हे गोष्ट एक लक्षात ठेवा की हे प्रोजेक्ट समुद्र कशाच्या अंतर्गत आहे, उत्कर्ष 3.0 च्या अंतर्गत आहे. आणि ह्याचं म्हणजे मेन उद्देश काय आहे, चलन व्यवस्थापनाचे आधुनिकरण किंवा मॉडर्नाइज करन्सी मॅनेजमेंट. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मॉडर्नाइज करन्सी मॅनेजमेंट. ते डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात की प्रोजेक्ट समुद्रा जो उत्कर्ष 3.0 च्या अंडर आहे तो नेमका कशासाठी आहे. हा चलन व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण किंवा मॉडर्नायझेशन ऑफ
करन्सी मॅनेजमेंटसाठी आहे. त्यानंतर सीबीडीसी म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, जे आपण ई रुपी म्हणतो त्याला, तर ते वगैरे. त्यानंतर युनिफाईड लेंडिंग इंटरफेस किंवा रुपयाचे आंतरराष्ट्रीयकरण, एआय आणि क्वांटम कम्प्युटिंग वगैरे ह्याच्यात वापर होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ते आपलं मेन उद्दिष्ट आहे. त्यानंतर युपीआय ला 10 वर्षे आहे, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की ह्याच्यावर बरेचदा आधी पण प्रश्न विचारून झाले ना, आपली जी इकॉनॉमीमध्ये जे काही चालू आहे तर मोस्टली आपण म्हणजे पैसे देवाणघेवाण वगैरे सगळं युपीआय करतोय, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता ह्याची लॉन्च डेट आहे, ही डेट लक्षात ठेवा, डायरेक्ट डेट विचारू शकतात. 11 एप्रिल 2016 ला आपलं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एनपीसीआय ने हे लॉन्च केलं होतं. आता एनपीसीआय कोणाच्या अंडर काम करते किंवा कोणती बॉडी आहे ते तुम्हाला म्हणजे विचार करून आठवायचं आहे. ठीक आहे, ते स्टॅटिकचा पार्ट आहे. त्यानंतर 2025-26 मध्ये आता हे एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे बऱ्याचदा विचारतात 10 वर्ष पूर्ण झाली असली तर ते बऱ्याचदा हे अचिव्हमेंट काय झाले ते विचारतात. जेव्हा 2016 आपण लॉन्च केलं होतं त्यावेळेस फक्त त्या वर्षात फक्त 2 करोड ते ट्रान्झॅक्शन झाले होते, आणि आता डायरेक्ट 24,000 करोड ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. तर ही एक अचिव्हमेंट लक्षात ठेवा. 24,000 जरी लक्षात ठेवलं तरी चालून जाईल. ठीक आहे, त्यानंतर IMF नुसार जागतिक रिअल टाइम डिजिटल पेमेंटमध्ये युपीआयचा वाटा आतापर्यंत 49% आहे. जागतिक IMF नुसार जगात पूर्ण. ठीक आहे, लक्षात ठेवा 49% म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे आपली. सगळ्यात मोठं हे युपीआय पूर्ण जगभरात. त्यानंतर भारतातील सर्व डिजिटल व्यवहारांपैकी 85% युपीआयचा वाटा आहे, डिजिटल व्यवहार आहे. ठीक आहे, लक्षात ठेव, ओव्हरऑल नाही, फक्त डिजिटलमध्ये. बाकीचे IMPS वगैरे पण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर युपीआय च्या पुढील देशामध्ये म्हणजे बघा, युपीआय म्हणजे पूर्ण जगभरात जात आहे आणि खूप जास्त चांगलं रिकग्निशन भेटत आहे युपीला. तर कोणत्या कोणत्या देशामध्ये आहे ते पण आपल्याला माहिती पाहिजे. याच्यावर ऑलरेडी एकदा प्रश्न विचारून झालेला आहे, परत विचारू शकतात, तर ते आपण तुम्हाला व्हिज्युअलाइज करून सांगतो. बघा, समजा हा पूर्ण वर्ल्डचा मॅप आहे. तर इकडे अमेरिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका आहे, इकडे आहे आफ्रिका. ठीक आहे, आफ्रिका आहे, आणि इकडे आहे काय म्हणतात त्याला, सौदी अरेबिया वगैरे. इकडे भारत आहे, इकडे इंडोनेशिया वगैरे, आणि इकडे युरोप आहे. ठीक आहे, हा युरोप आहे. त्यानंतर बघा, भारत आहे कुठं, कोणत्या कोणत्या देशात आहे ते लक्षात ठेवायचं आहे. इथे मादागास्कर आहे. ठीक आहे, आता बघा, भारत आहे, भारताच्या वरती इथे आहे नेपाळ, त्याच्या बाजूला आहे भूटान. ठीक आहे, हे 2 देश झाले. त्याच्या खाली आहे श्रीलंका, त्याच्या इकडे आहे सिंगापूर. ठीक आहे, हे 4 देश तुमच्या लक्षात राहतील: श्रीलंका, नेपाळ, भूटान, आणि हा कोणता, सिंगापूर. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट, इथे बाजूला हा जो मादागास्कर आहे त्याच्या बाजूला एक आहे मॉरिशस. लक्षात ठेवा, मालदीव्स इकडे आहे, मॉरिशस इकडे आहे. तर मालदीव्स नाही आहे, मॉरिशस आहे. म्हणजे मालदीव्स मध्ये पण ते चालू आहे प्रयत्न वगैरे आपले तिथं पण न्यायचं, म्हणजे थोडंसं काय म्हणतात, साईन वगैरे झालं, पण ऑपरेशनल नाही. ऑपरेशनल कोणते ते सांगतोय. तर हे 4 झाले. त्यानंतर हा आहे काय इथे मॉरिशस. त्याच्यानंतर इकडे आलं, हे इराण, आता युद्ध चालू आहे त्याच्या बाजूला इथं 2 देश आहेत, एक कतार आहे आणि एक UAE आहे. हे 2 देश झाले, आणि त्याच्यानंतर इकडे फ्रान्स आहे. ठीक आहे, एवढे लक्षात ठेवायचे. टोटल 8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. युरोप मधला फक्त एकच देश आहे, फ्रान्स. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला सगळं सांगितलं. UAE आहे, सिंगापूर आहे, कतार आहे. UAE, कतार लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेपाळ, श्रीलंका आणि मॉरिशस हे जवळजवळ लक्षात ठेवायचं. त्यानंतर भूटान आणि फ्रान्स आणि सिंगापूर, हे सगळे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर शॉर्ट्स. आता शॉर्ट्स मध्ये सगळ्यात पहिले आपलं ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. आता ह्याला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणजे 2002 ला, म्हणजे 2026 ला 25 म्हणजे 2002 ला लागू झाला असणार आहे. म्हणजे स्थापना 1 मार्च 2002 ची आहे, आणि ही बॉडी आहे, ही आहे वैधानिक. वैधानिक किंवा त्याला म्हणतो आपण स्टॅच्युटरी. ही एनर्जी कन्झर्वेशन ऍक्ट किंवा ऊर्जा संवर्धन कायदा 2001 च्या अंडर येते. ठीक आहे, ह्याचे मुख्यालय नवी दिल्ली इथे आहे. तर 25 वर्ष झाले त्याला. त्यानंतर ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स म्हणजे काय, की जे हरित रोखे आहेत, काय हरित पायाभूत सुविधा रोखे म्हणजे काय, की आपण जे रोखे किंवा जे बॉन्ड्स असतात ते मोस्टली आपण पैसे घ्यायसाठी करतो, की जेणेकरून, आणि त्या पैसे घेतल्यावर आपण जर काही रिन्युएबल एनर्जीचे किंवा अशा गोष्टी करत असू की ज्याने एन्व्हायरमेंटला फायदा होईल, त्याला म्हणतो आपण ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स. ठीक आहे, तर हे असं ह्याच्या माध्यमातून भांडवल उभे करणारी पहिली बँक आहे. कोणती, बँक ऑफ बडोदा, BOB. लक्षात ठेवा, बँक ऑफ बडोदा आहे. हे पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यानंतर आता हे ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड काय तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्स. आता म्युनिसिपल बॉन्ड्स म्हणजे काय, की जे आपले अर्बन लोकल बॉडीज असतात तर त्या बॉन्ड्स काढतात बऱ्याचदा. म्हणजे आता जस्ट काढायला सुरुवात केली, आता काढत नव्हतं. 2021 ला गाझियाबादनी, UP मध्ये गाझियाबाद आहे, त्यांनी पहिल्यांदा काढलं होतं. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये 2025 ला जे पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन होतं त्यांनी पण, म्हणजे हे पण लक्षात ठेवा मी जे सांगतोय ते, कारण की म्युनिसिपल कॉर्पोरेशन PCMC होतं, त्यांनी पण बॉन्ड काढलेलं. महाराष्ट्रातलं ते पहिलं झालं होतं. कोणतं, PCMC. आणि हे जे
नाशिक आहे, नाशिक महानगरपालिका, हे पण भारतातलं पहिलं झालंय, पण हे थोडंसं वेगळ्या गोष्टीमध्ये. कसं, हे पब्लिकली इश्यू करणारी भारतातील पहिली शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आतापर्यंत जेवढ्यांनी केलं होतं त्यांनी प्रायव्हेटली केलं होतं. पब्लिकली म्हणजे काय, की कोणी पण हे जे बॉन्ड्स आहेत ते घेऊ शकतं, म्हणजे प्रायव्हेट सिटीजन असू द्या किंवा बँक असू द्या किंवा कोणती कंपनी असू द्या, ठीक आहे. पण जर प्रायव्हेट इश्यू केलं त्याचा अर्थ काय, की जे फक्त बँक असू द्या किंवा जे इन्स्टिट्यूट्स आहे वगैरे आहेत, मोठ्या मोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट वगैरे आहेत, ते त्या घेऊ शकतात फक्त हे जे बॉन्ड्स आहेत ते. तर लक्षात ठेवा, जे जून 2025 मध्ये होतं, पिंपरी चिंचवड होतं, त्यांनी बीएससी मध्ये हे केलं होतं, म्हणजे टाकलं होतं, तिथे इश्यू केलं होतं प्रायव्हेटली. आणि नाशिक महानगरपालिकेने हे पब्लिकली इश्यू केलं, ठीक आहे. लक्षात ठेवा, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पब्लिकली. त्याच्यानंतर आणि हे जे पिंपरी चिंचवड होतं हे महाराष्ट्रातली पहिलं होतं. त्यानंतर 4% महागाईचे उद्दिष्ट. आता हे आपल्याला माहित आहे, की आपले जे गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटने आरबीआयला टार्गेट सांगितलेलं आहे, की आपलं जे इन्फ्लेशन असणार आहे ते इन्फ्लेशन 4% प्लस मायनस 2 असणार आहे. म्हणजे 2% ते 6% ह्याच्यामध्येच आपल्याला इन्फ्लेशन खेळवायचं आहे, ठीक आहे. आपण झिरो का बरं इन्फ्लेशन करत नाही किंवा मायनस का नाही करत, कारण की आपली ग्रोथ होत नाही, ते स्टॅटिकचा पार्ट आहे. तुम्ही ते चांगलं करून घ्या. फक्त इथं तुम्हाला सांगतो की 4% आपली जे महागाईचं उद्दिष्ट होतं ते आता कंटिन्यू केलेलं आहे. 2016ला आपण पहिल्यांदा सांगितलं होतं आणि आता दर 5 वर्षांनी ते करत असतो. आणि 5व्या वर्षी पण, म्हणजे ह्या वर्षी पण ते आता 4% ठेवलेलं आहे. 4% प्लस मायनस 2 ह्याच्यामध्ये चेंज केलेलं नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर 2024-25च्या जीएसडीपी मध्ये महाराष्ट्र पहिला. जीएसडीपी म्हणजे जीडीपी, फक्त तो स्टेटचा जीडीपी असतो, म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आता इथं आरबीआयची आकडेवारी होती, सॉरी, आरबीआयची आकडेवारी आली होती. ह्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राला पहिला क्रमांक दिलाय, म्हणजे हे बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रात पहिला आहे. त्यानंतर तामिळनाडू आहे, उत्तर प्रदेश आहे आणि कर्नाटक आहे. लक्षात ठेवा, कोणते कोणते आहे, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक. साऊथचे 2 आहेत आणि एक महाराष्ट्र पहिला आहे आणि नॉर्थचा 3ऱ्या नंबरला उत्तर प्रदेश आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात कमी अरुणाचल प्रदेश. म्हणजे आपण समजा हा आपला भारताचा मॅप बघितला तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्र हा पहिला आहे, 2ऱ्या नंबरला इथं तामिळनाडू आहे, 3ऱ्या नंबरला इथं कर्नाटक आहे आणि 3ऱ्या नंबरला युपी आहे आणि 4थ्या नंबरला कर्नाटक आहे. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात कमी वाला इथं जो आपला हा जो अरुणाचल प्रदेश आहे सगळ्यात कमी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वस्त्रोद्योग निर्यात क्रमवारी, ह्याच्यामध्ये तामिळनाडू पहिला आहे, जो साऊथ मध्ये सांगितला होता. इथं तामिळनाडू आहे, हा पहिला आहे, दुसरा गुजरात आहे आणि तिसरा महाराष्ट्र आहे, ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. वस्त्रोद्योग म्हणजे जे पण टेक्सटाईल सेक्टर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार. आता ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण की मागच्या वर्षी आपण जे करंट अफेअर्स केलं होतं त्याच्यामध्ये आपण अमेरिकेला केला होता, पण यावेळेस अमेरिकेला मागं टाकून चीन परत पहिल्यांदा आलेला आहे. तर चीन 4 वर्षानंतर परत पुढे आलेला आहे. म्हणजे हा जो व्यापारी भागीदार असतो हा पण निर्यात निर्यात जो करतो, निर्यात प्लस आयात ह्या दोघांना मिळून करत असतो, ठीक आहे. तर अमेरिकेसोबत आता अमेरिकेने खूप जास्त टॅरिफ वगैरे लावले होते, तो पण एक थोडा फरक पडलेला आहे आणि भारताची करन्सी पण थोडीशी डिव्हॅल्यू झाली आहे, तर त्याच्यामुळे तो पण एक फरक पडलेला आहे. त्याच्यामुळे आता थोडं जे टोटल ओव्हरऑल आपलं काय म्हणतात त्याला ट्रेड आहे तो थोडा कमी झालेला आहे, पण चायनासोबत वाढलेला आहे. चायनासोबत 151 अब्ज डॉलरचा आहे, 131 आयात करतो आणि फक्त 20 निर्यात करतोय. लक्षात ठेवा, फक्त 20 आहे. आणि अमेरिकेसोबत आपण 34 आयात करतो, म्हणजे आपली इथं थोडी आयात कमी करतो आणि निर्यात जास्त करतो अमेरिकेसोबत. ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर एसईझेड किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन. आता हे काय असतं, की प्रत्येक म्हणजे अशी झोन तयार केलेले असतात की ज्या ठिकाणी थोडं टॅक्स वगैरे कमी वगैरे कन्सेशन वगैरे दिलं जातं किंवा थोडं त्यांना फायदे दिले जातात, जिथं ते ज्या ह्या झोन मध्ये जे आहेत त्यांना, जेणेकरून ते जास्त प्रोड्यूस करतील. कारण की आपल्याला आता इथं जे टाटा सेमी कंडक्टर कंपनीसाठी आता एसईझेड किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन दिलेला आहे किंवा विशेष आर्थिक क्षेत्र दिलेलं आहे. तर हे जेणेकरून जे सेमी कंडक्टर आहे आपलं, तर ते त्याचा जो उद्योग आहे तो जास्त वाढेल, ठीक आहे. त्यासाठी दिलेला आहे. त्याच्या ठिकाण कुठे, धोलेरा गुजरातमध्ये. त्याच्यानंतर डिजिटल ट्विन तंत्रज्ञान. आता हे डिजिटल ट्विन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, की समजा एखादी रिअल गोष्ट आहे त्याला डिजिटल गोष्टीमध्ये कन्वर्ट करायचं आणि त्याचं अनालिसिस करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, म्हणजे कोणतं घ्या ना तुम्ही, म्हणजे समजा तुमचा एक मोबाईल आहे, म्हणजे तुम्ही एखादी स्मार्ट वॉच वगैरे वापरता, म्हणजे हा तुम्ही आहे आणि तुम्ही स्मार्ट वॉच वगैरे वापरता, इथे स्मार्ट वॉच वापरताय आणि ते जो वॉच आहे ती मोबाईलला कनेक्ट आहे. म्हणजे काय, की समजा तुम्ही रनिंग केली तर रनिंग केल्यावर ह्या वॉचमध्ये म्हणजे पूर्ण रेट वगैरे कळतं, ते तुमच्या मोबाईलवर दिसेल सगळं. म्हणजे तुम्ही अनालिसिस करू शकता की तुमच्या शरीरात काय चाललंय किंवा तुम्ही किडनीवर काय झालंय किंवा तुमच्या डोक्यात काय चाललंय, ते सगळं तुम्ही याच्यामध्ये अनालाइज करा. म्हणजे तुम्ही रिअल आहे, तुमचा रियालिटी ह्या डिजिटल स्पेसमध्ये येत आहे, त्याला म्हणतात डिजिटल ट्विन, ठीक आहे. म्हणजे तुमच्यासारखं इथं रेप्लिका आहे, तो तुमचा ट्विन आहे, ठीक आहे. हे डिजिटल ट्विन तंत्रज्ञान आहे. तसं लागू करणारे पहिलं भारतातील बंदर आहे चिदंबरम बंदर, ठीक आहे. बंदर किंवा पोर्ट म्हणतो त्याला. तामिळनाडूमध्ये चिदंबरम बंदर आहे, ते हे आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे.
त्यानंतर दिघी आणि गोपालपूर. आता इथं म्हणजे ह्या दोन्ही ठिकाणी भारताचे पहिलं आश्रय बंदर होत आहे किंवा पोर्ट ऑफ रेफ्युज. म्हणजे काय की समजा समुद्र आहे, समुद्रामध्ये काही पण होत असतं, म्हणजे काही हवा वगैरे आली तर एखादी जहाज वगैरे ते डुबू शकतं किंवा त्याला काही अटॅक होऊ शकतो किंवा काही पण होऊ शकतं त्या जहाजाला. तर ते रेफ्युज घेईल, म्हणजे त्याला रेफ्युज घेईल म्हणजे त्याला आश्रय पाहिजे असेल तर ते आश्रय घ्यायसाठी भारतातील पहिले बंदर बनत आहे दिघी आणि गोपालपूर इथं. ठीक आहे. तर हे कोण बांधत आहे? अदानी पोर्ट्स. त्याच्यानंतर एका वर्षात 50 दशलक्ष टन लोहखनिज उत्पन्न करणारी पहिली कंपनी आहे भारतातील, कोणती? NMDC. हे काय कशासाठी? लोहखनिजसाठी. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर 7वी आशिया इकॉनॉमिक डायलॉग. आता हे जे एशिया इकॉनॉमिक डायलॉग आहे हे प्रत्येक वर्षी म्हणण्यापेक्षा जेव्हा केव्हा होते, प्रत्येक वेळेस हे पुण्यामध्येच होत असते. ह्याचं ठिकाण प्रत्येक वेळेस पुणेच असतं. फक्त एकदा ते कोविड वगैरे आलं ते डिजिटली झालं होतं, पण बाकी सगळ्या वेळेस ते पुण्यामध्येच होत असतं. तर ह्या वेळेची थीम काय होती? जिओ इकॉनॉमिक्स बियॉन्ड ग्लोबलायझेशन, टॅरिफ्स, टेक्नॉलॉजीज अँड स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट्स. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता हे जे आहे, जे आपलं मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे, ते सोबतच एक पुण्याची एक संस्था आहे, तर ते हे दोघं मिळून ही आयोजित करत असतात. त्यानंतर भारतातील पहिली FMGC म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. म्हणजे काय असतं की दूध वगैरे किंवा भाजीपाला वगैरे असतं की फास्ट मूव्ह करावं लागतं. म्हणजे तुम्ही बाजारपेठेत न्यायचं असेल तर तुम्हाला एका दिवसाच्या आत सगळं न्यावं लागतं, नाही तर 2-3 दिवस झाले की ते सडून जातं. ठीक आहे, ते झालं फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. तर हे अशी पहिली कंपनी बनली आहे, कोणती? अमूल, की जिने 1 ट्रिलियन रुपयांचा टर्नओव्हर पार केलाय. 1 ट्रिलियन रुपये आहे हे, लक्षात ठेवा, डॉलर नाहीत. 1 ट्रिलियन रुपयांचा टर्नओव्हर पार करणारी पहिली कंपनी अमूल आहे. त्यानंतर अमूलच अशी एक कंपनी आहे की जी GDP पर कॅपिटावर आधारित जगातील पहिल्या क्रमांकाची सहकारी संस्था झाली आहे. कोणी सांगितलेले आहे हे? इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स ह्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. कोऑपरेटिव्ह सोसायटी अशी पहिली, म्हणजे पहिल्या क्रमांकाची आहे GDP पर कॅपिटावर आधारित अमूल. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन हे अमूलचं जे मार्केटिंग वगैरे ते बघत असतं. ठीक आहे. त्यानंतर पेमेंट्स विजन 2028 हे डिजिटल पेमेंट्स इकोसिस्टमला वाढवण्यासाठी RBI हे डॉक्युमेंट काढलं होतं. शिपिंग इंडियाज पेमेंट्स फ्रंटियर हे त्याचं थीम होती. त्यानंतर सुदर्शन AI टूल. आता हे जे AI टूल आहे, तुम्ही म्हणजे जे सोशल मीडिया किंवा युट्यूब किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्ही रील्स वगैरे बघत असाल किंवा मोठे मोठे व्हिडिओ पण बघत असाल फायनान्सच्या रिलेटेड, की जे सांगतात की तुम्ही इथे इन्व्हेस्ट करायला पाहिजे तर तिथे करायला पाहिजे. हे जे इन्फ्लुएन्सर आहेत, हे फायनान्शियल इन्फ्लुएन्सर आहेत, इन्व्हेस्टमेंट वगैरे सांगणारे, तर ते दिशाभूल करू नये ह्याच्यासाठी हे सुदर्शन AI टूल काढलेलं आहे, की जे सेबीने विकसित केलंय. ते काय सांगणार की ह्याने चुकी सांगितलंय, हा दिशाभूल करताय, हे ऍडव्हर्टाइजमेंट आहे. तर हे असं सगळं बघणार आहे कोण? सुदर्शन AI टूल सेबीने विकसित केलंय. त्यानंतर भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट आहे हा आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली इथं कंपनी AMNS इंडिया आहे. त्यानंतर BPCL ने देशातील पहिले LPG ATM लॉन्च केलेले आहे. आता LPG म्हणजे काय? जे आपण जे घरी गॅस भरत होती, लिक्विड पेट्रोलियम गॅस, तर त्याचं ATM म्हणजे काय? तुम्हाला डायरेक्ट सिलेंडर न्यायचं आहे, तिथं तिथं भरायचं आहे, म्हणजे रिकामा झाला सिलेंडर त्या ATM वर न्यायचा आहे. ATM मध्ये तुम्हाला हा रिकामा सिलेंडर द्यायचा आहे आणि जो भरलेला सिलेंडर आहे तो तुम्हाला लगेच मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे BPCL ने चालू केलं. BPCL कंपनी, लक्षात ठेवा. ठिकाण कुठं? सोहना, गुरुग्राम, हरियाणा इथं. तर अशा प्रकारे आपले हे इकॉनॉमिक्सचे करंट अफेअर्स संपलेले आहे. लेक्चर थोडंसं मोठं झालं, पण हे खूप इम्पॉर्टंट लेक्चर होतं. ठीक आहे. चलो फिर बाय.